येईल का जुळून नाते? आदित्यने शिवला कॉल केला. इथून पुढे शिव, एक दिव्यासाठी पेंडंट बनव. त्यात डिव्हाइस सेट करून घे. लोकेशन कायम ट्रेस होत राहील. असं कोणाला शंका येणार नाही आणि ती गळ्यातून काढणारही नाही. ए आणि डी बनव. एडी बनव. तिला डिव्हाइसबद्दल काहीच सांगायचं नाही. आदित्य शिवला म्हणाला, ओके सर, मी आत्ताच बनवायला सांगतो. शिव म्हणाला, ओके, इट्स अर्जंट. आपण दिव्याला किती सांगितलं तरी कधी ना कधी ती काही काम काढून बाहेर जाणारच ना. आदित्य म्हणाला, येस सर, मी लगेच कॉल करतो. शिव म्हणाला. त्याने लगेच कॉल करून घेतले. डिव्हाइस बसवायचा तर तशी कल्पना सोनाराला देणं गरजेचं होतं. त्याने कसं पाहिजे ते सांगितलं. काही सॅम्पल पाठवायला सांगितले. थोड्याच वेळात सॅम्पल आले तसे आदित्यला पाठवले. त्यातली नाजूक आणि सुंदर अशी नक्षी आदित्यने दिव्यासाठी निवडली. डिझाईन फायनल करून अर्जंट पेंडंट मागवलं त्याने. अगदी 2 दिवसात हवं सांगितलं. ज्वेलरीवाला तयार झाला. त्याला काय पैसे मिळणार होते, मग त्याला बनवायला काय. मॉमच्या प्लॅनला काहीतरी सुरंग लावायला पाहिजे होता, नाहीतर दिव्या नाहक त्या प्लॅनमध्ये बळी पडायची. आदित्यचं सगळंच काम बाकी होतं. ऑफिसचं इतक्या दिवसाचं पेंडिंग वर्क, न्यू प्रोजेक्ट आणि त्यातही न्यू चॅलेंजेस. मॉमचं तर त्याला आश्चर्यच वाटलं होतं. ती असं काही करेल वाटलंच नव्हतं. थांबवायचं कसं? सुजितला तर चांगलाच धडा शिकवायचा होता त्याला. सापडू दे तर त्याला इतकी हिंमत करतो. आदित्य पुन्हा डोळे मिटून पडला. त्याला खूप आरामाची गरज होती. गोळ्या खूप असल्यामुळे त्याला पुन्हा डोळ्यावर झापड येऊ लागली. त्याचा डोळा लागता लागता पुन्हा त्याचा फोन वाजला. आत्ता कोण म्हणून त्याने कॉल रिसीव्ह केला. हॅलो, आदित्य म्हणाला, तुम्ही माझ्या मैत्रिणीला मारलं? आता मला उद्ध्वस्त करायला निघालात? मी त्या दिव्याला धडा शिकवूनच जाईन. हा नंबर मिळवायला मला खूप कष्ट पडलेत, पण एक सांगून ठेवते, मी भीक मागून खाईन, पण त्या दिव्याला चांगला गचका देऊनच ठेवेन. सुरभी म्हणाली. आदित्यने रागाने सरळ कॉल कट केला. कारण मॉमसोबत सुरभी कॉन्टॅक्टमध्ये आहे कळलं तेव्हा आदित्यने शिवला तिचा समाचार घ्यायला सांगितला होता. त्यामुळे तिची नोकरी गेली होती. तिला दुसरीकडे कुठे नोकरी मिळेना म्हणून ती इतकी चिडली होती. खूप प्रयासाने तिने आदित्यचा नंबर मिळवला होता आणि ओपन चॅलेंज देत होती. आदित्यची तिच्याशी काही डायरेक्ट दुश्मनी नव्हती म्हणून त्याने तिला सोडलं होतं, पण ती तर जास्तच बोलत होती. आत्ता तिच्याबद्दल विचार करायला वेळ नव्हता, पण शिवला तिचा बंदोबस्त करायला सांगणार होता. त्याने शिवला मेसेज केला. फोन खिशातच होता शिवच्या. तो मितालीसोबत येत नसलेलं जेवण बनवत होता. तिला थोडं चांगलं वाटावं यासाठी त्याचा आटापिटा चालू होता. कॉल रेकॉर्ड आणि एक मेसेज आलेला दिसला त्याला. आदित्यचा. त्याने कॉल ऐकला. त्याला कळला सुरभीचा कॉल आहे. त्याखाली आदित्यचा मेसेज वाचला. हिचा बंदोबस्त कर. वाचून त्याने एक माणसाला सुरभीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायची व्यवस्था कर असं सांगितलं. एका कॉलवर सगळं चालू होतं. आरव त्याचं काम करतच होता. त्याला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काहीतरी क्लू सापडला. सुजित तिथे असावा असा त्याचा अंदाज होता. स्पष्ट काही पुरावा मिळत नव्हता, पण काही टेस्ट किंवा रिपोर्टवरून तो ह्याच हॉस्पिटलमध्ये आहे किंवा असावा असं कन्क्ल्युजन आरवने काढलं होतं. बॉस, मला वाटतं सुजित ह्याच हॉस्पिटलला आहे. नाव कुठेच मेन्शन केलेलं नाही. रिपोर्टवरून अंदाज लावतोय, आरव म्हणाला. ओके. आदित्यने कॉल कट केला. त्यानंतर एक कॉल केला. एक डमी नर्स जी आदित्यची असेल त्या हॉस्पिटलला पाठवायची ठरवली.
रात्र झाली होती. दिव्या परत आदित्यवर लक्ष टाकायला आली तर आदित्य जागाच होता. तुम्ही कधी उठलात? दिव्याने विचारलं. मी नव्हतो झोपलो, आदित्य शांतपणे म्हणाला. अरे मग तुम्ही इथे का बसलात? बाहेर यायचं ना, दिव्या म्हणाली. माझं काम होतं म्हणून ते करत होतो, आदित्य म्हणाला. ओके, आता जेवायला बाहेर या, दिव्या म्हणाली आणि हॉलमध्ये आले. आदित्यही तिच्या मागून बाहेर आला. मेरीने आदित्यसाठी वेगळं जेवण बनवलेलं होतं. तू काय बनवलंस माझ्यासाठी? आदित्यने मुद्दाम दिव्याकडे बघून विचारलं. मला चांगलं नाही येत जेवण, दिव्या म्हणाली. पण जर मला तुझ्याच हातचं खायचं असेल तर, आदित्य म्हणाला. पण आज मेरीने तुमच्यासाठी खास जेवण बनवलंय ना, माझ्या हातचं बेचव खाण्यापेक्षा चवदार खा ना, दिव्या त्याला म्हणाली. चालेल, मला बेचव, उद्या नाश्ता तू करशील, आदित्य म्हणाला. जवळजवळ त्याने ऑर्डर्स दिली होती. दिव्याला काही ही आयडिया एवढी आवडली नव्हती. माझ्याच हातचं खायचं आहे. इथेही आहे ना मेरी, काय ते तिच्याच हातचं खायचं ना, ती मनातच बोलत होती. दिव्या, मला मनातून शिव्या नको घालूस. मला मेरीच्या हातचं खाण्यापेक्षा जास्त तुझ्या हातचा खायला आवडेल, आदित्य म्हणाला. आणि हो, मला चेहरा चांगला वाचता येतो, त्यामुळे तू मनात जरी बोललीस तरी ते चेहऱ्यावर दिसतं मला, आदित्य म्हणाला. दिव्या मात्र गप्प बसून जेवत होती. आता मनात काय बोलली तरी तो चेहरा वाचेल म्हणून शांतच बसली होती. सर्वांचं जेवण झालं तसं सर्व कामावरून मेरी सोफ्यावर झोपायला गेली. दिव्या अजून खुर्चीतच बसली होती. कुठे झोपायचा तिला प्रश्न पडला नव्हता. तिने अजून काहीच विचार केला नव्हता. ती मोबाईल बघत बसली होती. मितालीने फोन का नाही केला, का नाही उचलला याचा विचार करत होते. मिताली आणि शिव जेवण बनवत होते. कुक सुमीला त्यांनी बाहेरच काढलं होतं. मिताली सांगत होती आणि शिव तसं करायचा प्रयत्न करत होता. 2-3 पदार्थ झाले बनवून तशी मिताली किचनमधून बाहेर आली. सुगंधाने शिवच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. तो जेवायला बसायला घाई करत होता, कारण जर परत आदित्यचा फोन आला तर कधीही पळायला लागलं असतं. तसं शिव आणि मिताली लगेचच जेवायला बसले. खरंच सर्व पदार्थ अप्रतिम झाले होते. मितालीच्या हाताला खूप चव होती. तिने साधंच जेवण बनवलं होतं, पण शिव मात्र मिटक्या मारत जेवला होता. मनात स्वप्न रंगवत होता. मितालीशी लग्न झालं की मी तिला वेगवेगळे पदार्थ बनवून ठेव सांगेन. ती जेवण बनवून माझी वाट बघेल. हात तसाच ताटात ठेवून शिव स्वप्नात हरवला होता. शिव, तुम्ही कसला विचार करताय? मितालीने विचारलं. ती आता बरी झाली होती. जेवण करून तिचाही मूड बऱ्यापैकी फ्रेश झाला होता. कसला नाही म्हणत शिव तिथून बाजूला झाला. तिने भांडी घासायला टाकली आणि बेडरूम मध्ये आली. तेव्हा तिला फोनची आठवण झाली होती. तिने फोन बघितला तर दिव्याचे 2 मिस कॉल दिसत होते. तिने कॉल बॅक केलं. हॅलो, दिव्या म्हणाली. अगं 2 मिस कॉल काय झालं? मितालीने विचारलं. तू का नाही उचललास कॉल माझा? दिव्या रागवत म्हणाली. मी किचन मध्ये होती, माझ्या लक्षात नाही आलं. तू बरी आहेस ना? मितालीने काळजीने विचारलं. हो, मी बरी आहे. तू बरी आहेस ना? माझ्यावर रागवली नाहीस ना? दिव्याने विचारलं. नाही ग शोना, मला तुझ्यावर जास्त काळ रागवता येत नाही. आला होता राग, मी बोलणारच नव्हते.
पण तुझी काळजी समजली तसा माझा राग निघून गेला. आता तुझे मिस कॉल बघून मला उलट तुझी काळजी वाटली. मितालीने सांगितलं. जेवलीस तू? दिव्याने विचारलं. हो, तू? मितालीने विचारलं. आत्ताच, झोपायला जाईन आता, दिव्या म्हणाली. ओके बाय. मिताली बाय म्हणाली. तसं बाय करून दिव्याने फोन कट केला. दिव्या उठली आणि सवयीप्रमाणे बेडरूममध्ये गेली. बेडरूममध्ये आदित्यला बघून ती गडबडली. अरे, आपण तर विचारच केला नव्हता. आदित्य आहे तर मग आपण कुठे झोपणार? मेरीही सोफ्यावर झोपली होती. आता काय करायचं? आदित्य दिव्याची वाटच बघत होता. दिव्या ये झोपायला. आदित्यने तिला मागे फिरताना बघून म्हणाला. कुठे आहे जागा? दिव्या म्हणाली. मी काय तुला महाकाय प्राणी वाटतो काय? आदित्य हसत म्हणाला. पण हा बेड लहान आहे खूप, मध्ये उशाही ठेवता येणार नाही, दिव्या टेन्शनमध्ये म्हणाली. मी करेन ॲडजस्ट, तू झोपू शकतेस, आदित्य म्हणाले. नाही, मी झोपते खाली, दिव्या म्हणाली. दिव्या, मला घाबरून तू खाली झोपतेस का? जर काही करायचं असेल तर तू खाली झोपलीस तरी मी करू शकतो, पण नाही करणार हा भरवसा तू ठेवू शकतेस. बेडवर झोप, आदित्य असं म्हणाला. तसं दिव्याचा नाईलाज झाला. आता पुन्हा त्याच्या बाजूला. तिने आपली उशी आणि पांघरून घेऊन एकदम भिंतीकडे नेलं आणि भिंतीला टेकून झोपून गेली. आदित्य तिला असं बघून हसायला आलं, पण तो झोपला शांत. सकाळी उठली तेव्हा आदित्यच्या पोटावर पाय ठेवून झोपली होती. नशीब डोक्यावर नाही ठेवलेत. तिचं डोकं दुखत होतं काल, आज परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं असतं तिने. पटकन बाजूला झाली. तिच्या हालचालीने आदित्यही जागा झाला. दिव्या तिथून पटकन उडी मारून निघून गेली. आदित्यही फ्रेश झाला. नर्स सकाळीच हजर होती. त्याचं डोक्याचं ड्रेसिंग झालं तसं ती निघून गेली. आदित्यला आता कामाची सूत्र हातात घ्यायची होती. कंपनीत सध्या त्याचे डॅड बघत होते. थोडीफार कामं हातावेगळी करत होते. मॉम शांत असल्याचं नाटक करत होती. प्रकाश त्यांच्याशी बोलतच नव्हते. त्या पण आपल्याला काही फरक पडत नाही असं दाखवत होत्या. पण दिव्याचा प्लॅन सक्सेसफुल होईपर्यंत त्या गप्पच राहणार होत्या. सगळं झालं की एकदाच त्यांना मनवायचं असं नित्याने मनाशी ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी आदित्यची आस्था नावाची एक नर्स त्या हॉस्पिटलमध्ये हजर झाली. तिने VIP पेशंटची जबाबदारी आपल्यावर घेतली. आस्थाला सुजितचा चेहरा माहिती होता, त्यामुळे तिने लगेच ओळखलं. आता पुढचं पाऊल काय उचलायचं हे तिने विचारलं आदित्यला. आदित्यने तिला पुढचे इन्स्ट्रक्शन द्यायच्या आधीच हॉस्पिटलला आस्थाबद्दल समजलं. आस्थाला आदित्यने लगेच तिथून निघायला सांगितलं. अर्ध्या दिवसातच आस्था तिथून निघाली. आस्था निघाली ती डायरेक्ट आदित्यकडे आली. जी काही इन्फॉर्मेशन तिला मिळाली होती ती तिने आदित्यला दिली. सुजित नुकताच आउट ऑफ डेंजर असल्याचं डॉक्टरने सांगितलं होतं. सुजितला शुगर प्रॉब्लेम आहे. त्याला रक्त चढवायला लागलं होतं. अजून तो शुद्धीत आला नाही. त्याच्या रिपोर्टचे आस्थाने फोटो काढून आणले होते. म्हणूनच आदित्यला सगळं नीट कळलं होतं. आस्थाने तिचं काम चोख केलं होतं. त्यामुळे सुजित नेमकं कुठे आहे हे कळलं होतं. सिक्युरिटी कडक असताना चॅलेंजिंग होतं, तरी आस्थाने हे करून दाखवलं होतं. आदित्यने तिला तिचं बक्षीस दिलं होतं. ती खुश होऊन निघून गेली. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे.
सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.